अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अमीनबाईंनी जो अतिशय महत्त्वाचा फेरीवाल्यांच्या संदर्भामधला इथे प्रश्न उपस्थित केला आहे। राष्ट्रीय फेरीवाला धोरण केंद्र शासनाने आपल्याला माहिती आहे की 2009 ला आणलं, त्याच्यानंतर 2016 ला महाराष्ट्र राज्याने पथविक्रेता धोरण देखील आणलं आणि त्याच्यानंतर सन्मान्य सदस्यांनी जो या ठिकाणी उल्लेख केला तो 2014 मध्ये आपण फेरीवाल्यांच्या सर्वेसाठी अर्ज मागवले। त्याच्यामध्ये 1,28,443 हे अर्ज आपण वितरित केले। त्याच्यापैकी 99,435 अर्ज हे प्राप्त झाले आणि ते प्राप्त झालेल्या अर्जांमधनं 32,415 फेरीवाले हे पात्र ठरले असं 2014 ला आपल्याला दिसतंय। परंतु त्याच्यानंतर या संपूर्ण फेरीवाल्यांच्या संदर्भामध्ये एक निवडणुकीची प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची होती। ती प्रक्रिया देखील निवडणुकीची आपण पूर्ण केली, परंतु काही पथविक्रेत्यांनी ही निवडणूक आपल्याला मान्य नाही म्हणून हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं आणि हायकोर्टानं ही जी झालेली निवडणूक होती ती मतमोजणी तशीच थांबवलेली आहे। अजूनही ती केस हायकोर्टामध्ये सुरू आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की एक जनहित याचिका हायकोर्टामध्ये दाखल झाली आणि हायकोर्टानं 20 ठिकाणं जी वर्दळीची मुंबईच्या ठिकाणची आहेत त्याच्यावर फेरीवाले असता कामा नये अशा पद्धतीचे निर्देश दिले। परंतु हा फेरीवाल्यांशी अतिशय निगडीत असलेला प्रश्न आहे, कारण ते देखील सर्वसामान्य कुटुंबातली लोक आहेत। मागच्या महिन्यामध्ये तारीख होती, ती तारीख पुढे गेलेली आहे, परंतु पुढच्या तारखेला ज्येष्ठ वकील उभं करून कशा पद्धतीने फेरीवाल्यांना न्याय देता येईल यासाठी शासन कटिबद्ध राहील।